हाय फ्रेंड्स, हाऊ आर यू? कशा आहात? बघा, तर आज आपण या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत जे काही इयत्ता 10वी साठी उपयुक्त असलेलं बीपीटी म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आज अभ्यासणार आहोत। तर मग या ठिकाणी आपल्याजवळ जो ट्रायंगल दिलेला आहे एबीसी हा ट्रायंगल आहे आणि या ठिकाणी डीई त्या ठिकाणी एक रेषा आहे। मग आता हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण उदाहरणामार्फत कसा सोडून घ्यायचा हे आपण अभ्यासणार आहोत। उदाहरणामार्फत सोडवताना किती सोपं असेल मग आपल्याला कळायला पाहिजे। आकृती जर बघितली ना तर या ठिकाणी काय झालेलं आहे की हा जो ट्रायंगल आहे हा दोन भागामध्ये डिवायडेड झाला। तर समजून घ्यायचं की बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काढायचा आहे। मग आपल्याला बीडी ची व्हॅल्यू जी असेल ती काढायची आहे। मग आता लक्ष द्या, या ठिकाणी आपण इथे घेऊ शकतो इन ट्रायंगल। कोणता ट्रायंगल आहे तो लिहून घ्यायचा। मग ट्रायंगल कोणता आहे आपल्याकडे? एबीसी। कोणता ट्रायंगल आहे? एबीसी हा ट्रायंगल आहे। आणि या एबीसी या ट्रायंगल मध्ये हा जो एबीसी ट्रायंगल आहे या एबीसी ट्रायंगल मध्ये आपल्याला काय काय दिलेले आहे त्यांनी? जो काही एडी साइड एडी जी असेल ती किती दिलेली आहे? 6 सेंटीमीटर। त्यानंतर या ठिकाणी डीबी म्हणजेच बीडी आपण एक सपोज करूया, बरोबर आहे। त्यानंतर एई आपल्याकडे या ठिकाणी 4 दिलेली आहे, 4 सेंटीमीटर किंवा 4 युनिट जरी घेतलं तरी चालेल। आणि जी काही असेल शेवटची ईसी ही आपल्याकडे 8 आहे। तर मग शोधायचं कसं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटीचा प्रश्न। मग इथून घ्यायचं एडी अपॉन बीई घ्यायचं, एडी अपॉन डीबी या ठिकाणी घेऊ आपण। मग इथे घ्या एडी अपॉन डीबी। बघा काय घेतलं आपण पहिले एडी अपॉन डीबी घेतलं इज इक्वल टू पुढे काय घ्यायचंय? इथं घ्यायचं एई अपॉन ईसी। काय घ्यायचं आहे? एई अपॉन ईसी। म्हणून या ठिकाणी एई अपॉन ईसी कोणता घेतला? एई अपॉन ईसी। मग हे थेरम कोणतं आहे? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे, बीपीटी थेरम आहे, बरोबर आहे की नाही? मग आता याला काय करायचं? आपल्या ज्या व्हॅल्यू आहे एडी ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? 6 एडी, बरोबर आहे। नंतर डीबी ची व्हॅल्यू नाही, त्याला एक सपोज केलेला आहे। एई ची व्हॅल्यू काय आहे? 4। त्यानंतर या ठिकाणी ईसी ची व्हॅल्यू आहे 8। ईसी ची व्हॅल्यू किती आहे? 8। मग आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे। एक्स हा इथं डिवायडेशन मध्ये आहे। आता इकडे हा 6 गेला इंटू मध्ये होणार आहे, म्हणजे काय होईल? 6 इंटू 8 अपॉन काय होतील? 4। मग काय होईल? 4 1 4, 4 2 8, मग राहिले काय? 6 आणि 2, 6 2 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 12 सेंटीमीटर। मग एक्स म्हणजे काय होता? बीडी। मग आपल्याला बीडी ची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळाली? 12 सेंटीमीटर मिळाली। एकदम सोपं आहे मित्रांनो। या पद्धतीने आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बघितलं, म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने आपण जो काही बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे तो थेरम बघू शकतो।